नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. एम-एस-एफ भरती 2024 तर्फा फायनली एम-एस-एफची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे आणि या एम-एस-एफ भरतीची जी आहे विद्यार्थी मित्रांनो जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणेसुद्धा एम-एस-एफ भरतीचे चालू झाले. तर फॉर्म कसे भरायचे ते सुद्धा तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं-मुली या एम-एस-एफ भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि तुमचं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला 25,000 पर्यंत भेटणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जे आहे की लेखी परीक्षा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, काय काय यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, तर ते सुद्धा पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एम-एस-एफ भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म वगैरे कसा भरायचा, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या एम-एस-एफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जाहिरात बघू शकता. विषय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई ते कार्यालयीन सहाय्यक व एक संगणक तंत्रज्ञ या पदाकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्ती. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कप परेड मुख्यालय मुंबई ते विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ अशा 7 पदांकरिता पात्र व इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन दिनांक 18 सप्टेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावे. ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर 18 सप्टेंबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा बघू शकता तुम्ही. अप्लाय ऑनलाईन https://forms.gle त्याचबरोबर GZEIBIUT 18F71QK87 या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एम-एस-एफचा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या प्रक्रियेसंदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा राहणार आहे. त्यानंतर तुम्ही प्रस्तावना या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे. महामंडळाच्या मुख्यालयातील विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक व संगणक तंत्रज्ञ एकूण 7 पदावर नियुक्ती करणे तसेच 1 वर्ष कालावधी नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी एकूण 10 उमेदवारांची प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची याकरिता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कार्यालयीन सहाय्यक 6 पदे प्रत्यक्ष भरती. विभागनिहाय पद वित्त 1, आस्थापना 2, प्रतिष्ठापना 1, अभियान 2. त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रतीक्षाधीन यादी तथा नामिका सूची एकूण 10 पदे. वित्त 4, आस्थापना 3, अभियान 2, प्रतिष्ठापना 1. त्याचबरोबर वरील पदांसाठी निकष वय 30 सप्टेंबर 2024 रोजी किमान 25 व कमाल 40 वर्षापेक्षा अधिक नसावे. तर वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे तर 25 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि नोकरीचे जे ठिकाण आहे हे महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे. त्यानंतर वेतन पगार तुम्ही बघू शकता 25,000 तुम्हाला पगार भेटणार आहे. शैक्षणिक पात्रता बघू शकता. आस्थापना, प्रतिष्ठान व अभियान विभाग यासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे तर पहिलं उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठमधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. त्यानंतर दुसरा उमेदवार मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट GCCची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्या संगणकावरील MS वर्ड एक्सेलचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि चौथा कार्यालयीन सहाय्यक क्लर्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निमशासकीय शासकीय आस्थापनांमध्ये किमान 3 वर्ष काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे. ठीक आहे. आणि शैक्षणिक पात्रता व अनुभव तुम्ही वित्त विभागाचे बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर वित्त विभागातील पदाचे कर्तव्य तुम्ही बघू शकता खालीलपैकी. त्यानंतर पदाचे नावपास संगणक तंत्रज्ञ 1 पद यासाठी खालील प्रमाणे किमान अर्थ तुम्ही बघू शकता. वयोमर्यादा 26 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. पगारसुद्धा यामध्ये 35,000 आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर्फा अर्ज सादर करण्याची जी पद्धत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://forms.gle/GZEIBIUT 18F71QK87 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती एक्नॉलेजमेंट
इम्प्लिमेंट, त्याचबरोबर MSSC, त्याचबरोबर @gmail.com या ईमेल आय डीवर पाठवावे. ठीक आहे. आणि अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत तुम्ही बघू शकता. अर्ज सादर करण्याची तारीख 6 सप्टेंबरपासून फॉर्म सुरू झाले आहे. शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. आणि मुलाखतीसाठी तर या MSF भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, मैदानी चाचणी नाही, तर इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, मुलाखतीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर मुलाखतीसाठी हजर राहायचे ठिकाण व दूरध्वनी क्रमांक पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर 132 मधला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉर्पोरेट मुंबई 400005. त्याचबरोबर मुलाखती वेळी उमेदवारांनी सादर करायचे कागदपत्र तर वैयक्तिक माहिती बायोडाटा तुम्हाला द्यायचे, त्याचबरोबर शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, टॅली प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड एवढे तुम्हाला कागदपत्र द्यावं लागणार आहे. निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता. निवड प्रक्रिया उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ, दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे. दुसरं बघू शकता उमेदवारांची महामंडळाच्या कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग, पत्रलेखन, दस्तीलेखन तसेच वर्ड, एक्सेल इत्यादी बाबत संगणकावर परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार. त्याचबरोबर टायपिंग मुलाखत, अनुभव इत्यादीवर आधारित उमेदवारांची नामिका सूची प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्तीपत्र दिले जाईल. दिली जाणारी नियुक्ती ही करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर 1 वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार न्यूनतीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर सूचना तुम्ही बघू शकता. मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे. प्रस्तुत जाहिरातीतील नमूद करण्यात आलेले पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तिसरा पहा तुम्ही, सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही टप्प्यावर पूर्णतः किंवा अंशतः रद्द करण्यात, फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल. ठीक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो MSF या भरतीची. तर यामध्ये जे फ्रेशर उमेदवार फॉर्म भरू शकत नाही, ज्यांचं 12वी पास झालं ते मुलं फॉर्म भरत नाही, तर फ्रेशर उमेदवारांसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये MSFची भरती निघणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, महानोकरी कॉर्नर. वेळोवेळी अपडेट तुम्हाला MSF भरतीबद्दल मी देत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.